सुस्वागतम सुस्वागतम. नवरी मुलीचे चुलता आणि चुलती यांना विनंती आहे. नवरी तिथं रडाल्या तर मी आता निघालोय सोलापूरला, कारण माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. तर त्यासाठी सोलापूरचं लग्न कसं असते, सोलापुरी लग्न, तिथला विवाह सोहळा कसा असते हे बघायचं आहे आपल्याला. तर बघूया नेमकं सोलापूरमध्ये लग्नाची पद्धत कशी असते, तिथले कार्यक्रम कसे असतात. तर चलो. तर रात्रीचे वाजल्यात 12:30, पावणे एक झाले असतील. आता उतरलोय पुणे सोलापूर रोडला सावळेश्वर टोल नाक्यावर, कारण उद्या आहे लग्न. लग्नासाठी एवढी धावपळ चालू आहे. मामाच्या मुलाच्या लग्नाला आलोय. हा बघू शकता टोल नाका. रात्रीचे 1:45 वाजल्यात. आता फोन केलाय भाऊजींना, भाऊजी यायलाच नाही लागला. तोपर्यंत वाट बघत बसायला पाहिजे इथं. बघूया कसं काय आहे. भयानक थंडी आहे, भयानक. कुडकुडा लागलोय थंडीनं. बघू शकताय अंधार. जातो बाबा थांब. ओय टाकणार आहे. रात्रीचं 1 वाजत आल्यात. आत्ता आल्यात न्यायला मला. तुम्हीच घ्या आणि कोण तुमचं सांगाल हो. व्हिडिओ कॉल रात्री कोण असणार आम्हाला बोलायला. काळा दिसतोय रात्री काय अपेक्षा करायला. मला काय कोण आहे ती. मी थांबलेलं वाडा बघत. लहान मुलगा डान्स करताना बघा. आमच्या भाऊजीच्या भावाचा हा मुलगा, म्हणजेच आमच्या दीदीचा मुलगा. आजकालच्या मुलांना सांगायला लागत नाही, त्याने आपलं आपण शिकतात. काय करला लेझिम. सोलापूर लेझिम. सकाळचा नाश्ता कांदे पोहे, ते पण सोलापुरी पद्धतीचं. हा रुपेश आमच्या घरातला कार्टून आहे बघा, एक नंबरचा. जा की अंगो कर जा. पळ. तर सोलापूरमध्ये आणि तिकडच्या भागात ही प्रथा आहे की नवरी ही सासरे अगोदर येते आणि त्यांनी दोघांना एकत्रपणे हळद लावली जाते. चला बघूया.
फायनली आवरलोय. आता टू व्हीलर घ्यायची आणि जायचं एका दुसऱ्या गावाला मस्तपैकी. ही आमची दीदी व भाऊजी आहेत. नवरा नवरीला हळद लावताना. तर आज आहे लग्नाचा दिवस आणि समोर बघताय भव्य मंडप सजलाय. आपण पण तयार होऊया, चला. फायनली तयार झालेलो आहे. आलेलो आहे लग्नाच्या घरी. तयारी झाली आहे. मागं बघू शकताय. आता आम्ही आलो आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बीबी दारफळ या गावात. एकदम छोटंसं गाव आहे आणि बघितला तर प्रत्येकाने आपापल्या शेतातच लग्न करतात. मागं मंडप घातलेला आहे. हे मागं मामाचं घर आहे आणि सगळी शेती आहे. आणि आपण शहरात आल्यामुळं सगळं हॉल देऊन बुक करावं लागतो आहे. तर इथं कसं खेडेगावात शेतातच केल्यामुळं भरपूर पैसा पण वाचतो आहे आणि पूर्ण जागा पण भरपूर मिळते. बघू शकता. काय रे रितेश, काय काय आता हे नवरी बागाचं म्हणून आता यांना सांगितलं. कुणाला? मला आईला सांगितलं. काय करताय? बरं आहे. बापाला का तेव्हा ही एक पोरं काय बघ. सगळी चालू आहे. तिकडची सगळी चालू आहे. ह्यांच्या लेवलनं असं जरा जोड बसावं असं बघावं. बापाला दिलेली बाबाला दिलेली सोनालीच आहे. आमच्या आजी आईची आई. ही आपली शेवटची पिढी. कॅमेरा बघून डोक्यावर आपसूक पदर घेतला जातो. तर जाऊया वरातीकडे. वरात कशी असते ते बघूया. इथं फटाके फोडायलाच बघा. नवरदेवाची गाडी सजल्या. नवरदेव कुठं आहे बघूया जरा. दिसना झालाय. तर गावदेवांना नमस्कार करून नवरदेव बहुल्यावर चढायला तयार झाला. हळू हळू. भेटीगाठी चालूच आहेत. मोठे आर्टिस्टांना मानपान देत आहेत बघा. मामा, आमचा मामा, माझा भाऊ, हे आमचा मामा. चला निघाला नवरदेव मंडपाच्या दिशेने. अपने यार के लिए हाथ ऊपर.
आमच्या चौरे आणि बुधाळे दोन्ही परिवारांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. हॅलो, नवरदेवाचे मामा, नवरी मुलीचे मामा यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. नवरदेवाचे मामा आणि नवरी मुलीचे मामा आपण स्टेजवरती यावं. शुभ लग्न सावधान. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं पद्म परशु दंती राजा भीम गया गंडकी पूर्णा पूर्णा जले समुद्र. लग्नात असे किडे केले नाही तर काय केलं, फटचीला साक्षीला मारतो. थांबा. शुभमंगल शुभमंगल. हॅलो हॅलो, नवरी मुलीचे चुलता आणि चुलती यांना विनंती आहे की आपण कन्यादानासाठी स्टेजवर. भैया इकडे बघ बाबा. सोहळ्याचा महत्वाचा कार्यक्रम तो म्हणजे जेवण. तर आज सोलापुरी लग्नाचं जेवण कसं आहे ते बघूया. चला जेवायला जाऊया. चालेल ना. तर आता लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्याप्रमाणे रडारडीचा सीन अजून चालू होणार आहे. पहिलवान आहे आमचा. आता बघा नेमकं सीन कसं आहे. मुलगीचे आई वडील सोडून चालल्यात, बघायला लागते आता. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली, माहेरची साडी नेसली, माहेरची साडी. आला इकडं सोडून. अरे थांबायचं असते तिथं. मरदा डोईवरती सनई चौघडा गाणी गाती, राम जानकी कृष्ण रुक्मिणी राम. नवरी तिथं रडाल्या की आमचा नवरदेव इथं बसलाय. असं नको रे. ड्रेस चालू. लग्न झालेलं आहे, आता रडायचा कार्यक्रम चालू आहे जसं ॲज युजल प्रत्येक लग्नात होते. हे बघा ही बायको तिथं रडत बसल्या म्हणजे नवरी. आणि हा नवरदेव आहे. इकडे बघ रे. गृहप्रवेशाची तयारी झाली. आपले नवरा नवरी गृहप्रवेश करत आहेत.
चला पूर्ण लग्न पार पडलेलं आहे. आता ताईकडे जाऊया, म्हणजेच आमच्या आजीला भेटायला जाऊया. मग भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये.